रामकृष्ण हरी महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय यूट्यूब चॅनल माऊली कीर्तन सोहळा या चॅनलवरील उपलब्ध सेवा सप्ताह कीर्तन, जयंती व पुण्यतिथी कीर्तन, भागवत कथा, शिवपुराण, रामकथा, संगीतमय भजन, हरी जागर इतर सर्व धार्मिक कार्यक्रमाचे लाईव्ह शूटिंग प्रसारण यूट्यूबवर करण्यासाठी आजच संपर्क करा. चॅनल प्रमुख श्री गणेश चोपडे पाटील आणि श्री कृष्णा चोपडे पाटील. देवालाही लाज वाटते, देवाला लाज आहे भक्ताची. माझ्या नावासाठी जीवन वाहिलेलं आहे आणि जर माझं नाव घेत असताना त्याला कुठं उणेपणा येत असेल तर देव सुद्धा लाजतो, स्वतःला लाजतो. महाराज आमच्या गोरोबा काकाचं जीवन बघा. माती आणायची, चिखल तुडवायचा, मडके घडवायचे, बाजारात विकायचे, रोजचाच हा चालू होता. आणि एके दिवशी सहज लेकरू आलं रांगत आणि त्या चिखलामध्ये लेकरू आलेलं कळालंच नाही. कारण भगवंताचं एकदा नाम त्यांच्या मुखामध्ये चालू झालं, अंतःकरणामध्ये आमच्या पांडुरंगाचं वास्तव्य आणि भगवंताची मूर्ती डोळ्यासमोर, मुखात भगवंताचं नाम. केला आनंदे संचार. 10:30 कीर्तन सोडायचे बरं आपल्याला. आणि देहाचा विसर पडला, लेकरू आलेला आहे कळालं नाही. महाराज विठ्ठल 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 विठ्ठल. लेकरू चिखलमय झालं, लेकरू गतप्राण झालं, चिखल लाल भडक झाला रक्ताने. आईसाहेब पाणी आणण्यासाठी गेल्या होत्या, पाण्याची घागर घेऊन आल्या, पाहिलं लेकरू पायाखाली गतप्राण झालेला आहे. उभ्या उभ्या घागर टाकून देतात, धावत येतात. आता ज्यांना देहाचा विसर पडलेला आहे, भगवंताशी समरस होऊन भजन करतात, ते काय ध्यानावर आहेत का? ते काय देहावर आहेत का? नाही. आणि मग हात धरला आणि हाताने सावध केलं, मालक पोटचं लेकरू पायाखाली मरण पावलेलं आहे, सावध व्हा, डोळे उघडा. लेकरू मरण पावलेलं आहे, लेकरू मरण पावलंय याचा खेद नाही, पण माझ्या पत्नीने भगवंतापासून मला दूर केलं, भगवंतापासून दूर केलं. हा राग आला. महाराज भक्ताला देवाच्या आणि आपल्या आत कोणी आलेलं चालत नाही. महाराज कोणीच. जळो तर ती येथे उपजवी ती अंतर आहे. जे भक्ताच्या, देवाच्या आणि माझ्यामध्ये जे अंतर करतात ते जळो म्हणले. कोणी असो, मग हो का बाप मायवर जावी ती, कोणी असलं तर जळोत ती येथे उपजवी ती अंतर आहे. राग आला, काठी घेतली आणि धावतच गेले. राग महाराज लोकाला लय राग असतंय. महाराज लय राग असते महाराज लोकायला सगळ्याच, पण खऱ्यासाठी असते बरं का. खोटं खपत नाही म्हणून राग असतो. काठी घेतली म्हणली, आता ही काठी जर माथ्यात पडली तर इथे एका क्षणात माझा प्राण जाईल. स्पर्श कराल मजसे विठोबाची आन. शपथच घातली, म्हणले जर मला स्पर्श केलात, मला मारलात तर मला विठोबाची शपथ आहे. काठी टाकून दिली. स्पर्शच नाही, सगळ्याला माहिती आहे स्पर्श नाही. खूप दिवस निघून गेले, काय करावं. होतं ते लेकरू मरण पावलं. वडिलाकडे जातात आणि वडिलांना सांगतात माझी बहीण माझ्या मालकाला द्या. काय वैराग्य आहे महाराज, काय त्याग आहे. स्वतःची बहीण स्वतःच्या मालकाला देण्यासाठी वडिलांना विनंती केलेली आहे. वडील म्हणतात दोघीत अंतर पाडू नका बरं का. लग्न लावून दिलं, दोघीला सारखं सांभाळा, दोघीलाही स्पर्श नाही. काय करावं. काही दिवस निघून गेले आणि आमच्या गोरोबा काकाचे हात आपल्या अंगावर आईसाहेबांनी घेतलेला आहे. गोरोबा काका जागी होतात आणि जागी होऊन पाहिलं तर माझे हात माझ्या पत्नीला स्पर्श करू लागलेले आहेत. स्पर्श करायचा नाही, हे विठोबाची शपथ आहे, विठोबाची. आणि माझ्या हाताने माझ्या पत्नीला स्पर्श झाला. ज्या हाताने माझ्या विठोबाची शपथ मोडली त्या हाताला आता माझ्या सोबत राहता येणार नाही. आम्हीसाठी कर तोडी
वैराग्याचा मेरू गोरा तो कुंभार. वैराग्य आहे महाराज. काय वैराग्य आहे? धन्य ते वैराग्य, धन्य ते भजन, याला वैराग्य म्हणतात. ज्या हाताने मडके घडवायचे, बाजारात विकायचे, विठोबाच्या नाव, माझ्या विठोबाची शपथ मोडली हाताने, या हाताला आता माझ्यासोबत राहता येणार नाही. हे वैराग्य आहे. वैराग्य आता नुसतंच वैराग्य आहे महाराज. आमच्या पुढे नावं लागतात. वैराग्य वैराग्य. काय वैराग्य म्हणजे महाराजाचं? काय वैराग्य आहे? याला वैराग्य म्हणत नाहीत. नोहे ब्रह्मचर्य बाईलेच्या त्यागे, आणि वैराग्य वाऊगे देश त्यागे. देशाचा त्याग केला म्हणून वैराग्य होत नाही, आणि लग्न केलं नाही म्हणून ब्रह्मचर्य होत नाही महाराज. नाही, नोहे ब्रह्मचर्य बाईलेच्या त्यागे. ब्रह्मचर्य कशाला म्हणतात? संसारात राहून ब्रह्मचर्य राहता येतं. आमच्या नाथबाबाचं जीवन बघा, तुकोबारायचं जीवन बघा, आधी करून सगळ्या संतांचं जीवन बघा. वैराग्य आहे. आमच्या गोरोबा खुंटला, थांबला महाराज. 3 दिवस आमच्या गोरोबा काकाच्या घरामध्ये 3-4 दिवस अन्नच नाही. 2 पत्नी भिंतीला टेका देऊन बसलेली. गोरोबा काकांनी डोळे लावलेले, तर पांडुरंगाचं भजन चालू आहे. आता गोरोबा काकाच्या घरातच काही नाही. जे हात प्रपंच करत होते, जे हात व्यवहार करत होते, जे हात काम करत होते, जे हात मडके घडवत होते, ते हातच राहिले नाहीत. लाज वाटली ना कुणाला? त्याला लाज वाटली महाराज. आई साहेब रुक्मिणी मातेला जवळ बोलवतात, आणि रुक्मिणी मातेच्या कानामध्ये देव बोलू लागली, माझी या भक्ताची मज राखणे लाज. माझी या भक्ताची मज राखणे लाज. मज राखणे लाज. आई साहेबाला बोलू लागली, म्हणजे काय करायचे मालक? म्हणजे आपल्याला मृत्यू लोकात जायचे. कुठं जायचे? 13 गावामध्ये जायचे. चला निघाली आई साहेब. देव म्हणतात, रुक्मिणी असं नाही म्हणले जायचं, असं नाही. वेश पालटोनी देव कुंभार तो झाला. वेश पालटला देवाने, देव कुंभार झाले. गरुडासी केले गाढव, तेव्हा गरुड गाढव झालेला आहे. आई साहेब कुंभारीन झाल्या, आणि गरुडाला गाढव बनवून 13 गावामध्ये येतात. येवनी या तेरे पुसत से लोकाला विचारू लागले. काय विचारतात? कुल्हाळाचे घर कोठे आहे? सांगा म्हणले, कुंभाराचं घर कुठं आहे? कुठं आहे कुंभाराचं घर? म्हणले सरळ जा, सरळ जा. सरळ गेल्यानंतर वाकडं फिरा, समोर दारामध्ये तुळशीचं मोठं वृंदावन दिसेल.
घरावर भगवी पताका दिसेल ते घर गोरोबा कुंभाराचं आहे. आले आमच्या गोरोबा काकाच्या दारामध्ये, दोन्ही हात जोडले. गोरोबा काका भगवंताचं भजन करत होते. येऊन दोन्ही हात जोडून गोरोबा काकाला म्हणतात, मायबाप मायबाप काम मिळेल का जी? कोण? जगाचा मालक आहे महाराज, सगळ्या ब्रह्मांडाचा नाथ आहे, सगळी सत्ता आहे त्याच्या हातामध्ये. आईसाहेब लक्ष्मी माता सोबत आहेत, गरुडजी सोबत आहेत, दोन्ही हात जोडलेले आहेत देवाने. गोरोबा काकाच्या समोर उभा आहेत. बसून देवाचं भजन केलं ना, देव समोर उभा राहतो. निजल्याने गाता उभा नारायण, बैसल्या कीर्तन करिता डोले. दोन्ही हात जोडून देव म्हणतात, मायबाप काम मिळेल का जी? गोरोबा काकांनी डोळे उघडले. काय काम येतं तुम्हाला? कोण आहेत तुम्ही? कुठून आलात? परदेशी आम्ही जातीचे कुंभार. म्हणजे मी कुंभार आहे. कुठून आलो? म्हणजे परदेशातून आलो, आमच्याकडे दुष्काळ पडलाय. कामाच्या शोधामध्ये आलो जी मायबाप, काहीतरी काम द्या. काय येतं काम तुम्हाला? मला माती आणता येते, मडके घडवता येतात, बाजारात नेऊन विकता येतात. आणि एवढं काम करून राहिलेल्या वेळामध्ये तुम्ही सांगाल ती काम करीन जी मायबाप, पण काम द्या. जगाचा मालक दोन्ही हात जोडून आमच्या गोरोबा काकाच्या समोर उभा आहे. का? लाज आहे. त्यासाठी नाही लाज वाटत. अर्जुनाचे घोडे धुतो आणि धर्मराजाच्या यज्ञ मंडपामध्ये पात्र उचलण्याचं काम करतो. नाही लाज धरत, नाही लाज वाटत. करतो त्याला लाज नाही वाटत, नाही लाज वाटत. आमच्या भक्त प्रल्हादाला सांभाळण्यासाठी लाकडाच्या खांबात जाण्यासाठी नाही लाज वाटली. शुष्क काष्टी गुरुगुरी लाज हरी न धरीत. नाही लाज वाटत महाराज, नाही लाज वाटत देवाला. काही काम करतो. आमच्या चोकोबारायांच्या पत्नीचं बाळंतपण केलं, नाही लाज वाटली. आणि गोरोबा काकासाठी कुंभार झाले. गोरोबा काका म्हणले बरं झालं. आणि मग रोजच त्या ठिकाणी माती आणायची, मडके घडवायचे, बाजारात नेऊन विकायचे. उरलेल्या वेळामध्ये गोरोबा काकांचं काम करायचं. काम झालं की भजनामध्ये आमच्या गोरोबा काकासोबत भजनही करू लागायचं. देव आहे महाराज, तो काय करीत नाही. भक्तासाठी वाटेल ते करतो. लाज वाटली त्याला म्हणून आमच्या गोरोबा काकाचं काम केलं. अफोलिया लाजा, त्याची लाज आहे ना, त्याची लाज आहे. आमच्या मानकोजी बोधले महाराजांनी गावामध्ये वारकरी आले आणि गावामध्ये वारकरी आल्यानंतर सहजच त्या ठिकाणी त्या वारकऱ्यांना जीव घालण्यासाठी काहीतरी पाहिजे. आता पूर्वी तुकोबारायाच्या काळामध्ये, आमच्या मानकोजी बोधले महाराजांच्या काळामध्ये जर गावामध्ये साधू आले ना, ते जे काही ओट्यावर बसलेली माणसं असे म्हणले तुकोबारायाच्या घरी जा. मानकोजी महाराजाच्या गावात माणसाने म्हणले तुकोबारायाच्या आपल्या मानकोजी महाराजांच्या घरी जा. रबीच्या पेरणीचे दिवस होते, गावात वारकरी आलेली आहेत आणि मग वारकऱ्यांना जीव घालायचे महाराज. वारकऱ्यांना जीव घालण्यासाठी काहीच नाही. काय करावं? रबीची पेरणी करण्यासाठी गव्हाचं बियाणं ठेवलेलं होतं. आमच्या गोरोबा काकांनी त्या गव्हाच्या स्वयंपाक बनवला आणि वारकऱ्यांना जीव घातला. वारकरी तृप्त होऊन निघून गेले पंढरीला. आता बियाणं कुठं राहिले? आता म्हणजे पेरणी करायचे. त्याच्याकडे थोडं मागून पाहतात, म्हणले भक्ती करावं म्हणले, पण एवढी असते का म्हणले? कुठे बियाण्याला ठेवलेलं, पेरणीसाठी ठेवलेलं गहू, आता काय भोपळे पेरणार हो का म्हणले शेतामध्ये? नाव ठेवतात महाराज. भक्ती करत असताना, भजन करत असताना हे खूप जगाचे आघात सहन करावे लागतात. म्हणजे काय भोपळे पेरणार आहेत का? गोरोबा काका म्हणले चला भोपळेच पेरू. म्हणजे आता कशाचं गहू? भोपळे पेर म्हणले शेतामध्ये जाऊन. आणि भोपळेच लावले आमच्या बोधले महाराजांनी. मोठे मोठे भोपळे झाले. लाज वाटली आमच्या परमात्म्याला. माझ्या भक्तांना बियाण्याला ठेवलेले गहू स्वयंपाक करून वाढला, त्या भोपळ्यामध्ये गहू तयार केले महाराज. लाज वाटते कोणाला? देवाला. भक्ताची लाज देवाला आहे.
दीन होऊन त्याच्याकडे जा, लीन होऊन त्याच्याकडे जा, लेकरू होऊन त्याच्याकडे जा. श्री गुरु मोतीराम महाराजाच्या मंदिरामध्ये जात असताना दोन्ही हात जोडायचे आणि लेकरू होऊन जायचं. महाराज आपला मोठेपणा, आपलं वैभव, आपलं पद, आपली सत्ता, आपला अहंकार, आपलं जे काही ऐश्वर आहे ते सगळं बाजूला ठेवायचं आणि लेकरू होऊन जर श्री गुरुच्या चरणावर मस्तक ठेवलं, महाराज तुमचं आहे मी, तुमची सगळी जबाबदारी ते घेतात. संताकडे जात असताना लेकरू होऊन जा आणि भगवंताकडे जात असताना लेकरू होऊन जा. तुम्हाला खांद्यावरच घेतात, खांद्यावरच घेतात. पण आम्ही आमचं मोठेपणा कुठं ठेवून, आमचं सगळं सांगत असतं गबाळ, आमचं पद सोबत असतं, आमची सत्ता सोबत असते, आमचा अहंकार सोबत असतो, आमचं ऐश्वर सोबत असतं. जेवढं काही नको आहे ना ते सगळं आम्ही सोबत घेऊन जातो, बघत सुद्धा नाहीत आमच्याकडे. लेकरू होऊन जावं देवाकडे. लेकरू होऊन गेलो ना देव स्वीकार करतो, स्वीकार करतो. बोधले महाराजांच्या त्या भोपळ्यात गहू तयार केले, गोरोबा काकाचे मडके तयार केले. आमच्या तुकोबारायासाठी, त्यांच्या वडिलांच्या पुण्यतिथीसाठी स्वतः स्वयंपाक केला भगवंताने. आमच्या चोखोबारायाच्या पत्नीचं बाळंतपण केलं. कधी दीन झाले होते, दीन झाले होते आणि दीन लीन होऊन लेकरू होऊन भगवंता तुझ्याशिवाय मला कुणी नाही ही भावना होती त्यांची. मग देव त्यांचा सांभाळ करतोच महाराज. दीन व्हावं, कारण तो दिनाचा नात आहे. दुसऱ्या चरणात करावया व्रत, सत्य करतो, सत्य करतो. काय व्रत धरलेला? दीनानाथ. मी दिनाचा नात आहे. जो दीन होईल ना त्याच्यासाठी मी आहे. आम्ही दीन होत नाहीत, आम्ही दीन होत नाहीत, आम्ही दीन होत नाहीत म्हणून तो आमच्याकडे बघत नाही. आम्हाला वाटतं आम्ही जहागीरदार आहेत. आम्ही कोण आहेत? लय मोठे आहेत, आम्ही सत्ताधीश आहेत, आम्ही कुणीतरी आहेत असंच वाटतंय आम्हाला. दीन व्हावं, दीन व्हावं भगवंतासमोर. कोणीच नाही, आम्ही कोणीच नाही. दोन्ही हात जोडून त्याला शरण जावं, भगवंताला दीन व्हावं. दीन झालो तो दिनाचा नातच आहे महाराज. एका झाडावर, एका वृक्षावर एक पक्षीने वेलेली होती महाराज. पिलईत तिचे घरट आहे आणि त्या घरट्यामध्ये तिचे पिलईत. एक पारदी आला, पारदी. त्याने सोबत ससाना आणलेला होता, ससाना. आणि ससाना सोडला महाराज त्या झाडावर त्या पक्षिणीला आणि त्या पिलांना धरण्यासाठी. ससाना वर गेलेला आहे आणि पारद्यानं बाण लावला. बाण लावून त्या पक्षिणीला लक्ष केलेलं आहे. ते पिलं टुळू 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 आईकडे बघतात. पक्षीने आपल्या पिलाकडे बघू लागलेली आहे. ते पिलं म्हणतात, आई आता या दुःखातून, या संकटातून वाचवणारा कुणी नाही का आपल्याला? आई म्हणले, बाळा आहे ना. कोण आहे? जगाचा मालक आहे की. आपण दीन आहेत, आपण दीन आहेत, पण तो दिनाचा नात आहे. महाराज त्या पाखरांना आई म्हणते, बाळांनो डोळे झाका, डोळे झाकून त्या भगवंताला आळवा. तोच आपल्याला सांभाळ, तोच आपला सांभाळ करेल. दुसरं कोणी करत नाही, दुसरा कोणी सांभाळणार नाही आपल्याला. ते पाखरं त्या ठिकाणी भगवंताला आळवू लागले महाराज. दीन झालेली, पारद्यानं बाण लावलेला आहे. उठून जावं, निघून जावं तर बहिर ससाना वर आहे महाराज. व्याली दोन्ही पक्षी एका वृक्षावरी, आला दोराचारी पार दितो. उठून जावं, उडून या जाता ससाना मारील. निघून जावं, उठून जावं ना, ससाना मारील. बैसता विंधील पार दितो. बसावं तर पारद्यानं बाण लावलेला आहे. तये काळी तुझ पक्षी आठवती. त्यावेळेला पक्ष्यांनी भगवंताला हात जोडलेत, डोळे झाकलेत आणि भगवंताला हाक मारतात. पाखराची पिलं देवाला आळवतात महाराज. पाखरं देवाचं नाव घेतात. पाखरं
काय करावं लागेल? माणसं आहेत आम्ही, माणसं आहेत. बाळू मामाच्या सोबत कुत्रं राहत होतं. भीमा 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 नाव आहे त्या कुत्र्याचं. एकादशीचं व्रत करत होतं महाराज. एकादशीचं आमच्या ठाकूरबुवांचं घोडं एकादशी करत होतं आणि बाळू मामांचं कुत्रं एकादशी करत होतं. त्या कुत्र्याच्या समोर जर रोटी धरली ना, 2 एकादशी आल्या. पहिलं कॅलेंडर नव्हते, आता सगळी सुविधा आहे. देवबापाची गाठ पडली तर पडायची. आता पण 2 जर एकादशी आल्या, आजची का उद्याची, त्या कुत्र्यासमोर चतकोर रोटी ठेवायची. कुत्र्यानं जर रोटी खाल्ली तर एकादशी उद्याची, आणि कुत्र्याने जर रोटी खाल्ली नाही, एकादशी आजची. कुत्र एकादशी करत होतं. माणसं आहेत आम्ही, माणसं. माणसाचा जन्म मिळालाय. वाडा यासा यासी मनुष्य जन्म पावावा, वियाला पुरुषार्थ तो का वाया दौडावा, काया वाच्या मनी करोनी मुरारी ओळगावा, व्रत एकादशी करोनी परलोक ठाकावा, ओम नमो भगवते वासुदेवाया. माणसाचं एकादशी भार घातलियावरी, होईल कैवारी नारायण. होतो महाराज, त्याच्यावर भार घालावा लागतो. वनी एकले ध्रुव बाळ, त्यासी होवनी कृपाळ, पद दिदले आढळ आपोलिया लाजा. आपली लाज वाटली. 5 वर्षाचं लेकरू आहे, माझ्यासाठी अरण्यात आलेलं आहे, एकटंच आहे. वनी एकले ध्रुव बाळ, एकटंच आहे. काय केलं देवाने? आढळ पद दिलं. लाज वाटली का? दिन झालेला, जो दिन होतो ना त्याच्यावर सोडून द्यायचं. येतोच महाराज, येतोच. कारंक एक आडलेपणे, काकुलती धावगा धाव म्हणे, का तयाची धावणे न घडे मज. कारंक एक, अडचणीत आहेत ना त्याला हाक मारा. भावाला हाक मारतो, पाहुण्याला हाक मारतो, मित्रांना हाक मारतो, फक्त त्याला हाक मारायची राहून जाते. आणि त्याला हाक मारायची राहून जाते म्हणून तो येत नाही. अगोदर त्याला हाक मारा, मग बाकीचे बोलवा. त्यांच्या मार्फत तोच काम करतो. मारा हाक देवा, अट्टहासान त्याला हाक मारायची. जव काळा ऐसे झाले नाही, काळाच्या अधीन झालो नाहीत, काळाने तुम्हाला धरलं नाही तोपर्यंत आपुले करून घ्यावे. जन्म घालू नये वाया, मानवाची उत्तम काया, विठोबार कुमाई. विठोबार कुमाई, दिन व्हावं, लीन व्हावं ना, तर सगळा सांभाळ करतो महाराज. घात आघात निवारी छाया, पितांबर करी, पितांबराची छाया करतो. याच्यासाठी तर तो पंढरपूरमध्ये उभा आहे. शेवटच्या चरणात तो ईश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. कार्यक्रमाची वेळ आहे, 5-10 मिनिट मागं पुढे झाला असं. उद्या आणखीन तुम्हाला रात्रभर कार्यक्रम आहेत, रात्रभर कीर्तन आहेत, हाजरीचे कीर्तन आहेत. साऊंड सिस्टम सुंदर आहे. काय की जरा रस्त्याचं काम चालू आहे. रस्ताच लई खडबड लागलाय आज. लयच खड्डे खुड्डे खड्डे खुड्डे खड्डे खुड्डे सहित दिसते. काय करावं. चला, श्री गुरुची सेवा आहे. बोलत असताना एखादा शब्द चुकीचा आला असेल, एखादा शब्द अपशब्द आला असेल, एखादा शब्द कठोर आला असेल, तुमचंच लेकरू समजून उदारांत करण्याची क्षमा करा. सेवेसाठी सगळेजण उपस्थित राहतात, उपस्थित आहेत. आमचे हरिभक्तपरायण मित्र विष्णू महाराज चोपडे, श्री रोकडोबा वारकरी शिक्षण संस्था,
सांगवी. खूप त्यांनी मुलं घडवण्याचं काम सुंदर प्रकारे चालू केलेलं आहे आणि या शिक्षण संस्थेचे ते संस्थापक आहेत. त्यांना खूप खूप धन्यवाद. ते 7 दिवस इथं राहतात. आमचे गुरुवर्य गुणवंतांना श्री रोकडोबा संस्थान एवढंच आहे महाराज. प्रसादासाठी भोगाव संस्थान आहे आणि सेवा करण्यासाठी श्री रोकडोबा संस्थान आहे आणि सेवा श्री गुरु मोतीराम महाराज संस्थानची आहे. भाग्यवान आहेत तुम्ही सगळेजण उपस्थित आहेत. असेच तुमच्याकडून सेवा घडावी. चांगलं काम करणाऱ्याला सहकार्य करा. कोणाचा द्वेष करू नका, कोणाचा मत्सर करू नका. परमार्थ काय शिकवतोय? परमार्थ शिकवून आपल्याला हे बाजूला करायचे. एकमेकाबद्दलची असूया, एकमेकाबद्दलचा द्वेष, एकमेकाबद्दलची ईर्ष्या हे बाजूला काढून टाकण्यासाठी परमार्थ आहे. सगळेजण इथं येणे, हे सगळेजण आपण त्यांचे लेकर आहोत म्हणून येणे आणि मग एखादं चांगलं काम करत असतील कोणी तर त्याला सहकार्य करा, त्याला प्रोत्साहन द्या, पण त्याच्या मनाचं खच्चीकरण होईल असं कधी करू नका. कारण सगळे आपण प्रभूचे लेकर आहेत, भगवंताचे लेकर आहेत, श्री गुरु मोतीराम महाराजांचे लेकर आहेत. श्री कृष्णा चोपडे पाटील आणि गणेश चोपडे पाटील माऊली कीर्तन सोहळा हे यूट्यूब चॅनल त्यांचं आहे. आलेले श्री गुरु मोतीराम महाराजावर खूप श्रद्धा आहे त्यांची आणि माऊली ज्ञानोबा रायावर तर खूप श्रद्धा आहे. माऊली ज्ञानोबा रायाचे भक्त आहेत, ते वारकरी आहेत आणि गळ्यात तुळशीची माळ आहे. ते कीर्तनाची रेकॉर्डिंग केलेली आहे, तुम्हाला कधीही बघता येतं. त्यांनाही धन्यवाद. विठ्ठल जय जय विठ्ठल.